नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण मराठीचे 30 प्रश्न परीक्षेमध्ये कसे पडतात ते आपण पाहूया. तर बघा, प्रथम उतारा आहे. उतार्यावर 5 प्रश्न आहेत. तर असा उतारा आला आहे. आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडवणारे ते एक साधन मानले जाते. बर्ट्रांड रसेल नाही असेच वाटत होते की शिक्षणाने व्यक्ती बदलेल आणि व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसते. स्थितिशीलता ही तिची आदिप्रेरणा असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितिशीलतेला आधार देते. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचे साधन मानले. शिक्षण हे माणसाला विचार देते, त्याच्या बुद्धीची जोपासना करते, त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉक्टर बाबासाहेब तिचे महत्त्व पटवून देताना म्हणतात की उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. तर 31वा प्रश्न आहे आपला त्याच्यावरती, आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? तर परिवर्तन, स्थितिशीलता, गतिमानता, प्रारब्ध. तर आता आपल्याला गतिमानता हे आधुनिक काळाचे काय आहे मानचिन्ह आहे असं सांगितलेलं आहे. उतार्यात आपण काय करायचं आहे पाहून उत्तर काय करायचं आहे रंगवायचं आहे. मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? बुद्धीची जोपासना, अस्तित्वाची जाणीव, शिक्षणाची जाणीव आणि शरीराचे पोषण. तर मानवी जीवनातील मूलभूत जाणीव ही अस्तित्वाची जाणीव अशा पद्धतीने उतार्यात आलेलं आहे. शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही? स्थितिशीलतेचे, सामाजिक व आर्थिक विकासाचे, व्यक्ती व सामाजिक परिवर्तनाचे, सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे. तर शिक्षण हे स्थितिशीलतेचे प्रकारचे साधन नाही, स्थितिशीलतेचे साधन नाही. सामाजिक आर्थिक विकासाचे आहे, व्यक्ती सामाजिक परिवर्तनाचे आहे, सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचे सुद्धा साधन आहे. शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? तर प्रारब्धवादी, अल्पायुषी, परिवर्तनवादी, तर दुसऱ्याचा गुलाम होणार आहे. लास्टचंच वाक्य आहे काय आहे आपल्याला दिलेलं आहे काय जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होणार आहे. अशा पद्धतीनं हे इथं वाक्य आलेलं आहे. ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर विरुद्धार्थी आहे त्याज्य आणि हे सगळे समानार्थी आहे. स्वीकार्य, गृहीत. 36 माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? तर होकारार्थी वाक्य करायचं झालं तर आपण काय करणार आहे, ह्याचा विरुद्धार्थी शब्द वापरणार आहे. भित्राच्या विरुद्ध काय आहे? शूर आहे. माधव शूर आहे. आपण काय होणार आहे, अर्थ बदलणार नाही.